नमस्कार. आजच्या या भागात आपण मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेणार आहोत. चला, एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, आपल्यासमोर दोन एकसारखे ग्लास आहेत आणि दोन्हीत अगदी समान पाणी आहे. आता त्यातल्या एका ग्लासमधलं पाणी आपण एका उंच आणि अरुंद ग्लासमध्ये ओतलं. काय वाटतं? पाणी वाढलं असेल का? आता हाच प्रश्न जर आपण एखाद्या लहान मुलाला विचारला ना, तर त्याचं उत्तर हमखास हो असंच असेल. त्यांना लगेच वाटेल की उंच ग्लासमध्ये जास्त पाणी आहे. पण आपल्याला तर माहीत आहे की बरोबर उत्तर नाही असं आहे. पाणी तेवढंच आहे, फक्त भांडं बदललंय. मग मुलांच्या आणि आपल्या विचारात एवढा फरक का असतो? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर या कोडामागे आहे जीन पियाजेंची खूप महत्वाची कल्पना, जिला संरक्षण किंवा इंग्रजीत कॉन्सर्वेशन असं म्हणतात. चला तर मग ही संकल्पना नेमकी आहे तरी काय ते समजून घेऊया. तर संरक्षण म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या वस्तूचा आकार किंवा दिसणं बदललं तरी तिची मूळ मात्रा म्हणजे तिची संख्या, वजन किंवा आकारमान तेवढंच राहतं, हे समजण्याची क्षमता म्हणजे संरक्षण. पियाजे यांच्या सिद्धांतानुसार मुलांमध्ये ही समज त्यांच्या बौद्धिक विकासाच्या एका खास टप्प्यावर येते, ज्याला कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज असं म्हणतात. आणि हा टप्पा साधारणपणे 7 ते 11 वर्षांच्या मुलांमध्ये बघायला मिळतो. आता आपण जरा खोलात जाऊन बघूया की मुलांच्या मनात त्यांना जे दिसतं आणि जे खरं असतं यात नेमका संघर्ष का आणि कसा होतो. खरंच खूप रंजक आहे हे. इथे बघा, डाव्या बाजूला आहे मुलांची समजूत. अरे, जे उंच दिसतंय तेच जास्त असणार. पण उजव्या बाजूला आहे खरं वास्तव, जे सांगतं की प्रमाण तर बदललेलंच नाही. हाच तो महत्वाचा फरक आहे जो आपण समजून घेणार आहोत. गंमत म्हणजे ही संकल्पना काही फक्त पाण्यापुरती नाहीये, ती अनेक वेगवेगळ्या गोष्टींना लागू होते. चला, संरक्षणाचे काही मुख्य प्रकार बघूया आणि ते प्रत्यक्षात कसे दिसतात ते पाहूया. यातला पहिला आणि सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे संख्येचं संरक्षण किंवा कॉन्झर्वेशन ऑफ नंबर. इथे बघा, सुरुवातीला मण्यांच्या 2 सारख्या रांगा आहेत, पण त्यातली एक रांग आपण पसरवून थोडी लांब केली की लहान मुलांना काय वाटतं? बरोबर, त्यांना वाटतं की जी रांग जास्त लांब दिसते तिच्यातच जास्त मणी आहेत, कारण ते फक्त लांबी बघतात, मण्यांची संख्या नाही. ठीक आहे, पुढचा प्रकार आहे लांबीचं संरक्षण, म्हणजेच कॉन्झर्वेशन ऑफ लेंथ. आता विचार करा की आपल्याकडे 2 समान लांबीच्या काड्या आहेत. आपण त्यातली फक्त एक काडी थोडी पुढे सरकवली. आता मुलांना काय वाटेल? त्यांना वाटेल की जी काडी पुढे गेलीये ती आता जास्त लांब झालीये, जरी त्यांची मूळ लांबी तीच असली तरी. आणि तिसरा महत्वाचा प्रकार आहे वस्तुमानाचं संरक्षण, म्हणजे कन्झर्वेशन ऑफ मास. हे तर अगदी आपल्या घरातलं उदाहरण आहे. समजा मातीचे किंवा कणकेचे 2 सारखे गोळे आहेत. आता आपण त्यातल्या एका गोळ्याला लांब सापासारखा आकार दिला. मुलांना लगेच काय वाटणार? की लांब आकारात जास्त माती आहे, कारण त्यांचं लक्ष बदललेल्या आकारावर जातं, आतल्या वस्तुमानावर नाही. तर मग प्रश्न हा आहे की लहान मुलं ही संरक्षणाची संकल्पना का नाही समजू शकत? यामागे काही इंटरेस्टिंग मानसिक कारणं आहेत. चला, त्या 4 मुख्य अडथळ्यांवर एक नजर टाकूया. यामागे 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं, सेंट्रेशन, म्हणजे मुलं फक्त उंचीसारख्या एकाच पैलूवर लक्ष केंद्रित करतात आणि रुंदीसारख्या दुसऱ्या पैलूकडे साफ दुर्लक्ष करतात. दुसरं, इररिव्हर्सिबिलिटी, म्हणजे झालेली क्रिया ते डोक्यात उलटी करून बघू शकत नाहीत. म्हणजे पाणी परत पहिल्या ग्लासात उठलं तर काय होईल हा विचार त्यांच्या मनात येतच नाही. तिसरं, त्यांना जे दिसतं तेच खरं वाटतं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता अजून पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते. पियाजे यांचा हा सिद्धांत फक्त वाचण्यापुरता नाहीये, तो शिक्षक आणि पालकांसाठी खूपच उपयोगी आहे. चला बघूया की या माहितीचा वापर आपण मुलांसोबत वर्गात किंवा घरी कसा करू शकतो. मुलांना ही संकल्पना शिकवण्यासाठी ना, सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे त्यांना स्वतः प्रयोग करू देणं. त्यांना वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू हाताळू द्या. प्रश्न विचारून त्यांना विचार करायला प्रवृत्त करा. थोडक्यात काय, तर कृतीतून शिक्षण हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे त्यांची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता वाढायला नक्कीच मदत होते. आणि हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. मुलांची विचार करण्याची पद्धत ही आपल्यापेक्षा खूप वेगळी असते, हे एकदा आपण स्वीकारलं की आपण त्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकतो.
तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की मुलांचं हे अनोखं लॉजिक समजून घेतल्यावर आपण त्यांना शिकवण्याच्या पद्धतीत आणखी काय सकारात्मक बदल करू शकतो.